श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सत्पुरुषांच्या गोष्टी ऐकणे आणि त्या गोष्टी वाचणे, त्याचप्रमाणे वागण्यामध्ये बदल करणे, प्रयत्न करणं यासारखा दुसरे शिक्षण पाहायला मिळणार नाही. आपल्या जीवनात बरेच लोक बघा प्रत्यक्ष पाहायला मिळत असतात, परंतु ओळखायची कशी की ही व्यक्ती सत्पुरुष आहे की नाही, यांचे विचार चांगले आहेत की नाही, ही सत्य बोलणारी आहे की नाही, किंवा प्रत्यक्षात बघा त्यांच्या गोष्टी ऐकून आपलं जीवन उत्तमाचं होईल. ज्याप्रमाणे सत्पुरुषांच्या गोष्टी ऐकणे किंवा वाचणे आणि त्यानुसार आपल्या देहामध्ये बदल घडवून आणणे, त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करणं, हा नीतिमत्ता शिकवण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. कारण काय असतं, त्यांचे उदात्त विचार, चांगले संस्कार आणि योग्य कृती यांचा देखील समावेश नक्कीच पाहायला मिळत असतो आणि त्यामुळे त्यांचं चारित्र्य बघा आपल्याला सुंदर दिसत असतं. आता सत्पुरुषांच्या गोष्टी ऐकणे आणि वाचणे म्हणजे काय? आपण लोकांच्या गोष्टी ऐकतो, चोरून चोरून सुद्धा ऐकतो, बरोबर की नाही? परंतु लोकांच्या चांगल्या सुद्धा गोष्टी तितक्याच ऐकल्या पाहिजे, जेणेकरून बघा प्रत्यक्षात याचा अर्थ महान व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग, त्यांचे विचार, त्यांचे संघर्ष आणि त्यांनी मिळवलेले यश त्याबद्दल जाणून घेणं. आता कोणती व्यक्ती काय विचार करत आहे हे पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसंग पाहायला मिळत असतात. चांगला प्रसंग सुद्धा पाहायला मिळत असतो, वाईट देखील प्रसंग पाहायला मिळत असतो. परंतु त्यांनी आयुष्यात मिळवलेले जे यश आहे ना, त्याबद्दल जाणून घेणं, कशा प्रकारे मदत केलेली आहे, कशा प्रकारे संघर्ष केलेला आहे, कशा प्रकारे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत, हे पाहणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही जाणून घेतलंत ना, की कशा प्रकारे यश त्यांनी बघा संपादन केलेलं आहे, तर त्यांचं चारित्र्य वाचायला, त्यांचं पुस्तक वाचायला आपल्याला खूप बघा प्रत्यक्षपणे आवडत असतं. कारण त्याप्रमाणे आपण वागण्याचा सतत प्रयत्न करत असतो. केवळ वाचून किंवा ऐकून काही होत नाही आहे, तर ते आपल्या बघा प्रत्यक्षात समर्थ म्हणाले, ऐकल्याविना जर आपण दुर्लक्ष करत असू, मग उपयोग काय? ऐकल्याचे ऐकावे पुन्हा पुन्हा ना. जे ऐकलंय प्रयत्न चालू ठेव. का भाग दिलेला आहे, ऐकल्याविना कळले, शिकल्याविना शहाणपण आले, ऐसे देखील ऐकले भूमंडळी. आपले सुद्धा मित्र असतात, आपले सुद्धा मैत्रिणी असतात. त्यांना जर थोडंफार जास्त येत असेल ना, तर ते बघा म्हणजे एखादा अभ्यास केलेला आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर ते आपल्याला सांगत नाही. मग आपण काय विचार करणार, अरे हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, तरी मला सांगत नाही आहे, असं का? म्हणजे प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, केवळ वाचून किंवा ऐकून कुठेही थांबू नका, तर त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत राहा. आपल्या जीवनात चांगले बदल घडवा, जसे की आपला प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि इतरांना मदत करणं. आपला प्रामाणिकपणा आपल्यालाच माहीत असतं की खरंच
आपण प्रामाणिकपणाने वागत आहोत का? आपण जे कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, त्यासाठी बघा प्रत्यक्षात आपण रात्रंदिवस मेहनत करत आहोत का? आपल्याला मदत करणारे मित्र असतील, मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, परंतु आपण इतरांना किती मदत केलेली आहे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, नीती शिक्षणासारखा दुसरा मार्ग नाही. कारण नीतिमत्ता टिकवण्यासाठी, नीतिमत्ता आपल्या अंगी बघा बाळगण्यासाठी पुस्तकी ज्ञानापेक्षा, केवळ उपदेशापेक्षा प्रत्यक्ष उदाहरणांमधून शिकणं हे नैतिक मूल्याची शिकवण देण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम आहे. आणि यातूनच मिळणारी शिकवण ही खोलवर रुजत असते आणि आयुष्यभर मार्गदर्शक बघा आपल्याला मिळत असतं. आपण अनेक पुस्तकं वाचत असतो, परंतु वाचत असताना त्या पुस्तकांचा आपल्याला अर्थ कळत नाही. मग आपण काय विचार करणार? अरे पुस्तक वाचून आपला वेळ वाया गेला, परंतु त्याचा अर्थ कळला नाही. मग अर्थ जर कळायचा असेल तर आपण लोकांकडे जातो, ज्यांना माहीत आहे, बरोबर की नाही, त्यांच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. समर्थ म्हणाले, सत्पुरुषांच्या गोष्टी ऐकल्यावर किंवा वाचल्यावर ज्या ज्या गोष्टी आपल्याला कळतायत त्यानुसार जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आपले नाव लौकिक होईल. आता सत्पुरुष म्हणजे कोण? ते चांगली लोक, आदर्श व्यक्तिमत्व, संत महात्मे, त्यांना आपण वंदन करत असतो. ज्याप्रमाणे नीती शिक्षण म्हणजे नीतिमत्ताचं शिक्षण, योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय यातला फरक शिकवणारं शिक्षण म्हणजे यासारखा दुसरा मार्ग नाहीये. यापेक्षा चांगला किंवा प्रभावी मार्ग आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाहीये. सत्य आणि धर्मासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या राजा हरिश्चंद्राची कथा आपल्याला सत्यनिष्ठ राहण्याचे महत्त्व शिकवत असते. त्यांच्या कथेमुळेच बघा लोकांना सत्याच्या मार्गावर चालण्याची काय मिळत असते तर प्रेरणा मिळत असते. बघा श्रावणबाळ, आपण गोष्ट ऐकली असेल. आपल्याच आंधळ्या आईवडिलांना कावडीने तीर्थयात्रा घडून नेणाऱ्या श्रावणबाळाची कथा, त्यांनी केलेली सेवा आणि कर्तव्याचं महत्त्व बघा काय सामर्थ्य असेल ना. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नमस्कार आहे हो. या संतांच्या अभंगातून, चरित्र कथांमधून भक्ती, नम्रता आणि समाजसेवेचा आपल्याला काय मिळतो तर संदेश मिळत असतो, ज्यामुळे अनेक लोक प्रभावित होऊन चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून सत्पुरुषांच्या कथा केवळ मनोरंजन नसतात, तर त्या आपल्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ असतात. त्यातून मिळणारी प्रेरणा आणि शिकवण आपल्याला आयुष्यात योग्य निर्णय घेण्यास, चांगला स्वभाव विकसित करण्यास आणि एक जबाबदार व्यक्ती बनण्यास मदत करत असते, ज्यामुळे नीतिमत्तेचे शिक्षण अधिक प्रभावी ठरत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, सत्पुरुषांच्या गोष्टी ऐकणं, नुसतं गोष्टी ऐकू नका, तर त्या आत्मसात करा. वाचून उपयोग नाही आहे, तर त्या प्रत्यक्षात बघा, त्यानुसार वागून
आपलं जीवन सार्थकी कसं होईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण त्यासारखं वागण्याचा प्रयत्न जर तुम्ही केलात ना, तर यासारखं नीतिमत्ता आणि चारित्र्य घडवण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजेच उत्तम प्रकारे आपली नीतिमत्ता, आपले चारित्र्य हेच घडवण्यासाठी आपण रात्रंदिवस मदत करत असतो, प्रयत्न करत असतो. परंतु त्यांना मिळणारे यश हेच आपण ऐकलेलं असतो, पाहिलेलं असतो. म्हणून समर्थ म्हणाले, ऐकल्याविन कळले, शिकल्याविन शहाणपण आले, ऐसे देखिला न ऐकले भूमंडळी. जय जय रघुवीर समर्थ.